रामकृष्ण हरी. वारी पंढरीच्या या 8व्या भागामध्ये मी डॉक्टर राधाकृष्ण महाराज अकोलकर आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर आजचा अभंग आहे कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. संत सावता महाराजांचा वारकरी परंपरेमध्ये अत्यंत प्रसिद्ध असा अभंग आहे. संत सावता महाराज या अभंगातून पंढरीविषयी पांडुरंगाविषयी प्रेम व्यक्त करताना तो पांडुरंग परमात्मा केवळ मंदिरापुरता किंवा पंढरीपुरता न पाहता कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी लसूण मिरची कोथंबीर अवघा झाला माझा हरी. अर्थात जी नित्याच्या वस्तू आहे, जे आपलं नित्याचं कर्म आहे, त्या कर्मामध्येच आपल्या ईश्वराला पाहणं, आपल्या कामाला पाहणं असं सावता महाराजांचं काम या अभंगातून व्यक्त होताना आपल्याला दिसतं. म्हणून पंढरीला वारी करत असताना किंवा पंढरीची वारी करणं याहीपेक्षा आपल्या वाट्याला आलेलं कर्म ही ईश्वराची पूजा म्हणून करणं हा भाव सावता महाराजांच्या ठिकाणी दिसतो. आणि म्हणून कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी याचा आध्यात्मिक अर्थ जर आपण पाहिला तर वरवर पाहता कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी लसूण मिरची कोथंबीर अवघा झाला माझा हरी असं म्हणत लसूण मिरची कोथंबीर कांदा मुळा या सगळ्या वस्तूमध्ये परमेश्वरच मला दिसतो किंवा परमेश्वर सोडून अन्य वस्तू जगामध्ये दिसत नाही असं म्हणत दोन सिद्धांत आपल्यासमोर सावता महाराज ठेवतात. सावता महाराज म्हणतात, एक तर आपलं कर्म आपण कधी सोडू नये हा पहिला सिद्धांत, आणि दुसरा सिद्धांत जे कर्म आपण करत आहोत ते कर्म ईश्वर इच्छेनं होत आहे की ईश्वर आपल्याकडून करून घेतो आहोत अशा बुद्धीनं जर केलं तर वेगळी ईश्वराची पूजा करावी लागत नाही असं सावता महाराज म्हणतात. अर्थात सावता महाराजांचा इतिहास जर आपण पाहिला तर सावता महाराज हे वारकरी संप्रदायातले माळी समाजामध्ये माळी जातीमध्ये सावता महाराजांचा जन्म झाला. आणि म्हणून आमची माळी याची जात शेत करू बागायत असं म्हणणारे, नेहमी शेती करणारे, शेती कामाशी निगडीत काम करणारे सावता महाराजांचे महाराष्ट्रामध्ये आणि या वारकरी संप्रदायामध्ये अनेक अभंग प्रसिद्ध आहे की ज्या अभंगामध्ये खूप ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं संदेश हा सावता महाराजांनी आपल्याला दिलेला दिसतो. जसं वेळेचं महत्व सांगताना समयासी सादर व्हावे देव ठेवील तैसे राहावे कोणे दिवशी पायाचा चाकर कोणे दिवशी बैसोनी हातीवर असं म्हणत वेळेचं महत्व सुद्धा ज्याप्रमाणे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात मळे झाकून या करीती पेरणी, की आपलं शेतीचं काम असेल तर आपण मळं झाकावं म्हणजे आपल्या घरात मेलेला माणूस असं त्याला झाकावं आणि पेरणी करावी. अगदी त्याच पद्धतीनं समयासी सादर व्हावे देव ठेवील तैसे राहावे असे म्हणणारे सावता महाराज केवळ पंढरीची वारी करणं किंवा पांडुरंगाचं भजन करणं किंवा भक्ती करणं हेच आपल्याला शिकवत नाही, तर आपल्या वाट्याला आलेलं कर्म निष्ठेनं करणं, आपल्या कर्मावर श्रद्धा ठेवणं, आपल्या कामावर निष्ठा ठेवणं आणि कर्मे इशू बजावा अर्थात निष्काम कर्मयोग हे सावता महाराजांनी आपल्या अभंगातून आपल्याला शिकवलेलं दिसतं. आणि एवढंच नाही तर माळी समाजामध्ये सुद्धा सावता महाराजांचा जन्म होऊन मी नेहमी सांगत असतो की संत साधू हे कोणत्याही जातीमध्ये जन्माला येऊ पण ते फक्त त्या जातीपुरते मर्यादित नसतात तर त्या अखिल विश्वाचे असतात आणि अखिल विश्वाचे म्हणून आपण त्यांना स्वीकारलं पाहिजे. म्हणून माळी समाजात जन्माला आले सावता महाराज आपलं शेती काम करता करता आपला नित्याचा उद्योग व्यवसाय करता करता तुम्हा आम्हाला शिकवतात की कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. तो परमात्मा माझ्यासाठी कांदा आहे, माझ्यासाठी मुळा आहे आणि अवघी विठाई माझी, तो विठाई म्हणजे माझी आई होतो. आणि सर्वत्र मला या निसर्गामध्ये माझ्या पाण्यामध्ये विहिरीमध्ये मोठेमध्ये नाडीमध्ये सर्वत्र मला तो नांदताना दिसतो. म्हणून शेती करताना कर्म आणि भक्ती याचा समन्वय हा संत सावता महाराजांच्या अभंगामध्ये आपल्याला पाहायला भेटतो. आणि म्हणून सावता महाराजांचा हा पूर्ण अभंग जर आपण पाहिला तर कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. कांदा मुळा भाजीमध्ये मी माझा परमात्मा पाहतो, लसूण मिरची कोथंबीर अवघा झाला माझा हरी. नित्य जे पदार्थ आपण पाहतो तेच पदार्थ सावता महाराजही पाहतात, फक्त पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. तुम्हा मला ते पदार्थ दिसतात, संतांना मात्र सावता महाराजांना मात्र त्या पदार्थामध्ये स्वतःचा नटलेला सर्वव्यापी परमात्मा दिसतो. आणि म्हणून मोठ नाडा विहीर दोरी, आता हे किती सामान्य आहे की शेती काम करत असताना मोठ नाडा विहीर दोरी यामध्ये सुद्धा अवघी व्यापिली पंढरी. लोक पंढरपूरला जाऊन परमेश्वराचं दर्शन घेतात, पंढरी पाहतात, पण मला मात्र माझ्या लसूण मिरची कोथंबिरीमध्ये मला मात्र माझ्या मोठ नाडा विहिरी दोरीमध्ये माझा परमात्मा दिसतो, माझ्या परमात्म्याचं दर्शन होतं. सावता महाराज याही पुढे जाऊन आपल्याला सांगतात की सावता म्हणे केला मळा
विठ्ठल पायी गोवी लागला. सावता महाराज म्हणतात, केवळ भजन करणं, स्मरण करणं याहीपेक्षा आपल्या नित्याच्या कर्मामध्ये, नित्याच्या कामामध्ये, दैनंदिन कामामध्ये जर आपण परमेश्वराला पाहिलं, परमेश्वराची भक्ती केली, तर मला वाटतं आजही प्रत्येक शेतकऱ्यानं शेती करणं, अन्नधान्य पिकवणं आणि प्रत्येकाची गरज भागवणं हा त्याचा मुख्य कर्म व्यवसाय आहे. तो त्या कर्म जर त्याने केलं, कारण कर्म टाकून सावता महाराजांच्या या अभंगातून आणखी एक गोष्ट शिकण्यासारखी आहे की भगवंताची प्राप्ती करण्याकरता वनात जाण्याची गरज नाही, जंगलात जाण्याची गरज नाही. तो परमात्मा सुखे येतो घरा नारायणा असं जे संत म्हणतात, अगदी त्याच पद्धतीनं सावता महाराज सुद्धा आपल्याला सांगतात की परमेश्वराकडे जाण्याची गरज नाही, तुमचा नित्याचा व्यवसाय तुम्ही करा, मग मात्र तुम्हाला परमेश्वराकडे जाण्याची गरज नाही, परमेश्वर तुमच्याकडे येतो. म्हणून हा दृष्टांत सावता महाराजांच्या जीवनामध्ये आहे की प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा, नामदेव महाराज, ज्ञानोबा ही सर्व संत सावता महाराजांना भेटण्याकरता आरण या गावी जात होती आणि असा इतिहास आपण नेहमी ऐकतो. म्हणून सावता महाराजांनी आपल्याला वारी पंढरीच्या या भागामध्ये आजच्या या अभंगाचं निरूपण करताना मला तुम्हाला सांगावं असं वाटतं की पंढरीची वारी करत असताना आपलं नित्याचं कर्म सांभाळून, तुम्ही कोणी असा, शिक्षक असा, आमदार असा, खासदार असा, तुम्ही गृहिणी असा, तुम्ही विद्यार्थी असा, तुम्ही क्षेत्रात कोणत्याही असा, पण तुमच्या वाट्याला आलेलं कर्म, तुमच्या वाट्याला आलेलं काम हीच ईश्वराची बुद्धी, ईश्वराचं दिलेलं काम किंवा ईश्वराची पूजा म्हणून जर तुम्ही केली तर सावता महाराज म्हणतात वेगळी ईश्वराची पूजा करावी लागत नाही. आणि म्हणून देवासाठी घर संसार सोडण्याची गरज नाही, तर प्रपंचात राहून प्रपंच आणि परमार्थ याचा समन्वय हा सावता महाराजांनी आपल्या जीवनामध्ये साधलेला दिसतो. तसाच आपणही साधावा. या निमित्तानं सावता महाराजांच्या आजच्या या अभंगातून आपल्याला नेमकं कोणता मुद्दा अधिक आवडला, कोणती भूमिका अधिक आवडली, नक्की कमेंट्स करून सांगा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.